काल होती बघा संकष्टी चतुर्थी आणि सकाळी सकाळी आमचं पण दूध संपलं होतं म्हणून मी पण गेले होते. मग म्हटलं चला दुकानाच्या शेजारीच गणपतीचं मंदिर होतं, मग छान असं दर्शन वगैरे झालं. पण तिथं व्हिडिओ घ्यायला माझे कोणीच नव्हतं, म्हणजे एक ताई आल्या होत्या आणि मी तिथं पोचोपर्यंत त्या निघून गेल्या. मग मी जसा गणपतीचा पण घेतला, माझा पण घेतला, छान असं दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं. मग लगेच तिथं बाजूलाच दुकान आहे, तिथं दूध घेतलं, मग फ्रेश दूध आणलं, मस्त चहा वगैरे केला बघा. आणि मुलांनी लाजळूचं झाड लावले, पण माझ्याकडनं ते काही लाजतच नव्हतं. मुलांनी इतकं लाजवलं होतं त्याला ना, ते पुन्हा लाजायला तयारच नव्हतं माझ्याकडून. मी म्हटलं मी लावल्यावरच का नाही. तर छान पण फुललं होतं आणि ते सारखे जाऊन लाजवत होते, त्यामुळं मी तर हात लावत होते, पटकन लाजत नव्हतं बघा. मग स्वयंपाक वगैरे झाला होता, मी भाजी चपाती केली, पुन्हा मुलांना धपाटे खायचे होते. माहोनी संध्याकाळी काल जिलेबी आणली होती, तर म्हटलं थोडीशी जिलेबी खाऊया. आणि धपाटे पण मस्त एवढे झाले ते ना, खूप टेस्टी पण झाले होते. जास्त तिखट झाले नव्हते, मुलांना तर खूप आवडली, इतकी खाल्ली ना त्यांनी दिवसभर. दही आणि धपाटे माहोंना दवाखान्यात नंबर लावायला गेल्यावर मग दही आणायला सांगितलं होतं, दुसरं तर काही मी बनवलं नाही. आणि मी दवाखान्यात गेल्यामुळं हा माझा व्हिडिओ एडिट करणं पण मला झालं नाही. तर हा कालचाच ब्लॉग आहे, जास्त पण नाही लेट झाला. कालच मला टाकायचं होता, पण काल एडिट करणं झालंच नाही. मी सगळी कामं वगैरे आवरली आणि त्यामध्ये मग नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर खूप वेळ झाला, मग एडिटिंग वगैरे राहून गेलं माझ्याकडनं. आता धपाटे थापून केलेलेच छान लागतात बघा, आणि मला लाटता तर येतच नाहीत. आणि छान असे खमंग टेस्ट येत होती, इतका वास पण भारी, खायला पण खूप टेस्टी झाले होते. तर कुणाकुणाला आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढे भरपूर केले होते, मुलं वगैरे सगळे होते. मग जेवण वगैरे केले, आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. तरी आमचा नंबर येऊन गेला होता, थोडंसं आम्हाला जायला लेट झालं होतं. मग त्यांनी आम्हाला 1 तास बसवून घेतलं. मग नंतर शेवटी नंबर आला. मला पण दाखवायचं होतं हॉस्पिटलमध्ये, कारण माझा पण हात दुखतो आहे म्हणून. आम्ही दोघींनी पण मग दाखवलं. मग दोघींसाठी 2 बॉक्स दिले बघा गोळ्या तिथं. मग येताना इतकं ऊन लागलं ना, आईस्क्रीम आणली होती. असा होता आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, सबस्क्राईब करूनच जा.